नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महा टीईटी या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारा जो घटक आहे तो म्हणजे आहे पहा सामाजिक शास्त्र। आणि या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 साठी सामाजिक शास्त्रावरती रिव्हिजन म्हणून 20 प्रश्न घेत आहोत। मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला मागील वर्षी विचारण्यात आलेले आहेत, म्हणजेच हा जो प्रश्नसंच आहे हा सराव प्रश्नसंच असणार आहे। यामध्ये पूर्ण टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार प्रश्न घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा। आणि मित्रांनो, विशेष म्हणजे हा प्रश्नसंच फक्त सामाजिक शास्त्रावरती असणार आहे, म्हणजे हा जो आहे हा पेपर 2 साठी इम्पॉर्टंट असणारा प्रश्नसंच आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे, अवकाशातील ताऱ्याच्या समूहाला काय म्हणतात। मित्रांनो, यामध्ये आपण 20 प्रश्न घेतलेले आहेत आणि सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला 2013 ते 2021 मध्ये विचारण्यात आलेले आहेत। तर पहा, आकाशातील ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर त्याला दीर्घिका असं म्हटलं जातं। यामध्ये पहा, सर्वात पहिल्यांदी पॉइंट आहे पहा, आकाशगंगा म्हणजे काय। तर आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा असं म्हणतात। आपल्या सूर्यमालेप्रमाणे आकाशातल्या इतर काही ताऱ्यांभोवती त्यांच्या ग्रहमालिका देखील स्थित आहेत। आणि दीर्घिका म्हणजे काय, तर असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिकांच्या समूहाला दीर्घिका असे म्हणतात। म्हणजेच हे जे वाक्य आहे, अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात, तर दीर्घिका असं म्हणतात। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे पहा, आदिलशहाने सरलष्कर हा किताब खालीलपैकी कोणाला दिला होता। पहा, सरलष्कर किताब यामध्ये हा प्रश्न आपल्याला 2 पद्धतीने विचारण्यात आलेला आहे। तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, तर शहाजी राजे यांना आदिलशहाने सरलष्कर हा जो किताब आहे हा दिला होता। म्हणजे ही जी आहे ही एक पदवी आहे आणि ती शहाजी राजेंना दिली होती। कोणी दिली होती, तर आदिलशहाने दिली होती। आणि ती पदवी देऊन त्यांना बंगळूरची जी जहागिरी आहे ती देखील देण्यात आलेली होती। यावरती 2 प्रश्न कसे येऊ शकतात पहा, तर सरलष्कर हा किताब शहाजी राजे यांना कोणी दिला, तर आदिलशहाने दिलेला आहे। आणि या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला, तर शहाजी राजे यांना दिला। यावरती अल्टरनेट अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा, तर सरलष्कर किंवा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की आदिलशहाने शहाजी राजेंना कोणता किताब दिला होता, तर तो आहे सरलष्कर। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, देवप्रयाग जवळ भागीरथी नदी कोणत्या नदीला येऊन मिळते। या ठिकाणी 2 प्रश्न इम्पॉर्टंट होतात पहा, तर देवप्रयाग जवळ भागीरथी नदी आहे ती कोणत्या नदीला येऊन मिळते। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर अलकनंदा या नदीला येऊन मिळते पहा। आणि यावरती आपण काही महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स देखील पाहणार आहोत। तर यामध्ये पहा, भागीरथी या नदीचा उगम गंगोत्री या ठिकाणी होतो। या ठिकाणी मित्रांनो भागीरथी हे नाव लक्षात ठेवा, कारण हेच नाव आपल्याला थोडंसं कन्फ्यूज करणारं नाव आहे। तर भागीरथी या नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो, तर गंगोत्री या ठिकाणी। नंतर देवप्रयाग या ठिकाणी अलकनंदा व भागीरथी यांचा प्रवाह एकत्र येतात आणि त्या दोघातून जो प्रवाह तयार होतो त्यालाच गंगा असे म्हणतात। आणि आपल्याला गंगाचा उगम कोणत्या ठिकाणी होतो, गंगा नदीचा, त्यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे। आणि गंगा नदी पुढे जाऊन पहा उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यामधून वाहते। आणि यमुना, रामगंगा, घाघरा नदी, गंडक नदी, कोसी नदी या ज्या आहेत ह्या गंगा नदीच्या उपनद्या आहेत। यावरती मित्रांनो आपल्याला एमपीएससी मध्ये सुद्धा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे। आणि यामुळेच आपण जो नदी प्रणाली हा जो टॉपिक आहे, महाराष्ट्रातील आणि देशातील नदी प्रणाली, यावरती असे स्पेशल 2 व्हिडिओज घेतलेले आहेत। त्यावरही आपण लवकरच तुम्हाला मी त्या लिंक देऊन टाकतो, म्हणजे ते देखील व्हिडिओ कामाचे असणार आहेत। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतात परतीचा मान्सून काळ कोणता आहे। पहा, सध्या सुरू कोणता महिना आहे, तर सध्या आहे ऑक्टोबर, 30 ऑक्टोबर। तर या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की भारतामध्ये परतीचा मान्सून काळ कोणता आहे। तर मित्रांनो लक्षात ठेवायचे की परतीचा जो मान्सून काळ आहे तो आपल्या भारतामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हा असतो। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। म्हणजेच ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबर महिना हा जो काळ आहे हा परतीचा मान्सूनचा काळ असतो। पर्याय क्रमांक 2। यानंतरचा प्रश्न आहे, 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्कांची पायमल्ली होऊ लागली, याचं मुख्य कारण काय आहे।
मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला पहा चौथीचं इतिहास ते आपल्याला विचारण्यात आले आहेत, पहा 12वीचा इतिहास यामध्ये हे प्रश्न विचारण्यात आले आहेत आणि सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला स्टेट बोर्डच्या पुस्तकातील विचारण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपण स्टेट बोर्डच्या पुस्तकावरती एक सिरीज सुरू करणार आहोत, त्या देखील व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत, ते लवकरात लवकर आपण अपलोड करण्याची काळजी घेऊ। तर यामध्ये पहा प्रश्न काय आहे, 16व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जनतेच्या हक्कांची पायमल्ली होऊ लागली, याचं मुख्य कारण काय होतं, तर त्या ठिकाणी पहा धर्मगुरूंचे कर्मकांड स्त्रोत जे आहे ते वाढलेलं होतं। म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। त्या काळामध्ये जे धर्मगुरू आहेत त्यांनी कर्मकांड जे आहे ते वाढवण्यात आले होते। यानंतरचा प्रश्न आहे, यमुना पर्यटन मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? यावरती मित्रांनो 2 प्रश्न हे तयार होतात। तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 तर बाबा पदमनजी हे जे आहेत हे यमुना पर्यटन या कादंबरीचे लेखक आहेत। यावरती 3 प्रश्न पहा, 3 प्रश्न कशा पद्धतीने तयार होतील। तर पहिला प्रश्न आहे की यमुना पर्यटन या कादंबरीचे लेखक कोण? तर बाबा पदमनजी हे जे आहेत हे यमुना पर्यटन याचे लेखक आहेत। या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जाईल की मराठीतील पहिली कादंबरी कोणाची आहे? तर ती आहे पहा बाबा पदमनजी। आणि मराठीतील पहिली कादंबरी कोणती आहे? तर यमुना पर्यटन ही पहिली कादंबरी आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। आणि मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला मराठी व्याकरणामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे। यानंतरचा प्रश्न आहे, गुजरातमधील विजयानिमित्त फतेपूर सिक्री या ठिकाणी बुलंद दरवाजा खालीलपैकी कोणी बांधला होता? या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न तयार आहेत पहा। 2 प्रश्न काय आहेत? पहिलं म्हणजे की फतेपूर सिक्री या ठिकाणी कोणता दरवाजा आहे? तर बुलंद दरवाजा आहे। तो कोणी बांधला आहे? तर तो बांधलेला आहे पहा अकबर बादशाहने बांधलेला आहे बुलंद दरवाजा। यामध्ये आधी महत्त्वाचे आपण पॉइंट्स पाहूया। तर उत्तर प्रदेश राज्यामधील प्रसिद्ध आग्रा शहरापासून 43 किलोमीटर अंतरावरती फतेपूर सिक्री हे ते विश्वातील सर्वात मोठा बुलंद दरवाजा आहे। कशातील? तर जगातील सर्वात मोठा दरवाजा किंवा मोठा एक बुलंद दरवाजा म्हणून ओळखला जातं आणि तो आहे फतेपूर सिक्री या ठिकाणी। आपल्याला राज्य विचारलं तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये तो स्थित आहे। मुघल बादशाह अकबरने केली होती आणि हा जो दरवाजा आहे हा दरवाजा गुजरात विजयाचे प्रतीक म्हणून बांधण्यात आला होता। या दरवाजाची उंची 280 फूट एवढी असून हा जगातील सर्वात मोठा दरवाजा म्हणून याची नोंद करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवायचं, अकबर बादशाहने बांधला आहे आणि कधी बांधलेला आहे? कोणत्या ठिकाणी बांधलेला आहे? फतेपूर सिक्री या ठिकाणी। आणि राज्य कोणतं आहे? तर उत्तर प्रदेश। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी ऐतिहासिक शहर ओलान कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पहा महत्वाचा हा प्रश्न आहे पहा, एक ऐतिहासिक शहर आहे पहा ओलान नदीकाठी वसलेलं कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर मिलान हे जे आहे पहा मिलान हे आपलं उत्तर असणार आहे। तर मिलान हे एक असं ऐतिहासिक शहर आहे ते ओलान या नदीच्या काठावरती वसलेलं आहे। प्रश्न विचारताना आपल्याकडून थोडीशी मिस्टेक झाली मित्रांनो, त्याला मी माफी मागतो। तर प्रश्न पहा काय आहे, तर मिलान हे जे शहर आहे हे ओलान या नदीच्या काठी वसलेलं आहे। या ठिकाणी पहा मिलानवरती काही पॉइंट आहेत। ओलान नदीकाठी वसलेलं शहर आहे आणि युरोप खंडातील देशांना भूमार्गाने जोडणारे एक केंद्र म्हणून ते ओळखले जाते आणि या शहरामध्ये प्रसिद्ध ग्रंथालय तसेच लिओनार्डो द विन्सी यांचं संग्रहालय आहे। यानंतर दुसरं शहर आहे पहा महत्त्वाचं व्हेनिस। तर व्हेनिस हे जे शहर आहे या शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये कालव्यामधून केली जाते म्हणून या शहराला कालव्यांचे शहर म्हणून ओळखलं जातं। यावरती इम्पॉर्टंट प्रश्न तयार होतो पहा, कालव्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं आणि हा प्रश्न आपल्याला जागतिक लेवलवर विचारण्यात आलेला आहे। तर कालव्यांचे शहर हे जे आहे व्हेनिस या शहराला ओळखलं जातं। पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे 1954 साली पंचशील तत्वे कोणी मांडली होती? पहा या ठिकाणी 1954 या वर्षी पंचशील तत्वे मांडलेली होती। तर ती कोणी मांडलेली होती? लक्षात ठेवा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्वे मांडलेली आहेत। कधी मांडलेले आहेत? 1954 या वर्षी। स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आहेत पहा पंडित नेहरू। यांच्याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाविषयी। पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1954 साली पंचशील तत्वे मांडली होती आणि ही पंचशील तत्वे जी आहेत ही भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून होती। यामध्ये कोणते कोणते तत्वे आहेत हे पाहून घेऊया। तर पहा पहिलं तत्व काय आहे, एकमेकांच्या प्रादेशिक अखंडत्वाचा व सार्वभौमत्वाचा आदर करणे। दुसरं तत्व काय आहे, तर अन्य देशावर आक्रमण न करणे। तिसरं तत्व आहे अन्य देशांच्या अंतर्गत बाबीत ढवळाढवळ न करणे।
चौथं कोणतं आहे समानता आणि परस्परांचा लाभ होईल असे धोरण अवलंबणे, आणि पाचवं आहे शांततामय सहजीवन. हे जे आहेत ही 5 तत्वे आहेत, म्हणजे त्यांना काय म्हटलं जातं तर पंचशील तत्व म्हणून ओळखलं जातं. कोणी मांडले? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञावरून रामचंद्र पंत अमात्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला होता? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा मित्रांनो. हा प्रश्न आपला स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे पहा महा टीईटी साठी सुद्धा 2019 मध्ये. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञावरून रामचंद्र पंत अमात्य यांनी ग्रंथ लिहिला, तर तो ग्रंथ आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 आज्ञापत्र. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे नेमके स्थान निर्धारित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रणालीचा वापर करण्यात येतो? हा प्रश्न टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचा आहे. आपल्या पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचं जर आपल्याला फिक्स पॉइंट म्हणजे नेमकं स्थान जर ठरवून द्यायचं असेल तर कोणती सिस्टम वापरली जाते? तर त्यासाठी वापरण्यात येते पहा GPS सिस्टम. पहा GPS या ठिकाणी 4 पर्याय आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर जीपीएसचा फुल फॉर्म काय होतो मित्रांनो? तर जीपीएसचा फुल फॉर्म होतो पहा ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. हा जो आहे हा जीपीएसचा फुल फॉर्म आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? या ठिकाणी हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जो जिल्हा आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर हा जिल्हा आहे. आणि मित्रांनो, ज्या वेळेस आपली परीक्षा असेल आणि असा जर प्रश्न विचारला तर अहमदनगर ऐवजी आपल्याला अहिल्यानगर, पहा अहिल्यानगर हे नाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण या ठिकाणी आपण मुद्दाम अहमदनगर घेतलेला आहे आणि अहिल्यानगर हे जे आहे हे अहमदनगरचं नवीन नाव आहे. या ठिकाणी पहा छत्रपती संभाजीनगर हे जे आहे हे औरंगाबाद या जिल्ह्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे नवीन नाव काय आहे? छत्रपती संभाजीनगर. हे जे 3 जिल्हे आहेत, 3 जिल्हे कधीही लक्षात ठेवायचे. पहिला जिल्हा कोणता आहे तर अहमदनगर, दुसरा कोणता आहे पहा धाराशिव, आणि तिसरा कोणता आहे पहा छत्रपती संभाजीनगर. या 3ही जिल्ह्यांची नावं जी आहेत ही मागच्या 5 वर्षामध्ये बदलण्यात आलेली आहेत. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचं जे नाव आहे ते आहे अहिल्यानगर, आणि जे धाराशिव आहे तर त्याचं नाव आहे पहा उस्मानाबाद, आणि जे छत्रपती संभाजीनगर आहे तर त्या जिल्ह्याचं नाव आहे पहा औरंगाबाद. तर या ठिकाणी अजून काही आपण महत्त्वाचे पॉइंट पाहूया पहा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे पहिल्या क्रमांकावरती आहे, मध्य प्रदेश हे दुसरं आणि महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. आणि क्षेत्रफळात महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यादेवी नगर, आणि सर्वात लहान जिल्हा जो आहे तो आहे मुंबई शहर. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, मीरत कट खटल्यात खालीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती? पहा यामध्ये जे 4 ऑप्शन आहेत त्यापैकी 3 लोकांना ब्रिटिश सरकारने अटक केली होती. कशामुळे? तर मीरत कट जो घडला त्याच्या खटल्यामध्ये. तर एक जण असा आहे की त्यांना अटक केलेली नव्हती आणि ते आहेत ऑप्शन क्रमांक 1 तर राजेंद्र लाहिरी यांना अटक केलेली नव्हती. लक्षात ठेवा मित्रांनो, राजेंद्र लाहिरी हे जे नाव आहे हे काकोरी कट याच्याशी संबंधित आहे, आणि काकोरी कट जो आहे हा 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी या ठिकाणी उत्तर प्रदेशातील रेल्वे स्थानकावरील खजिना लुटण्याचा संबंधित असणारा तो आहे. राजेंद्र लाहिरी यांना मीरत कट खटल्यामध्ये अटक करण्यात आलेली नव्हती. यामध्ये निळकंठ जोगळेकर, श्रीपाद डांगे आणि मुझफ्फर अहमद हे जे 3 आहेत हे मीरत खटल्यामध्ये सामील होते, म्हणजे त्यांना ब्रिटिश सरकारने त्या ठिकाणी अटक देखील केली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली आहे? महाराष्ट्र राज्य याची जी स्थापना आहे सर्वात सोपा प्रश्न आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आलेली आहे. मित्रांनो, वर्ष खूप महत्वाचं आहे. 1 मे 1960 रोजी. तर 1 मे हा जो दिवस आहे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो. तर यापूर्वी महाराष्ट्राची ओळख जी आहे ही द्विभाषिक मुंबई अशी होती. द्विभाषिक राज्याची जी स्थापना आहे ही नोव्हेंबर 1956 साली करण्यात आलेली होती. द्विभाषिक राज्यामध्ये महाराष्ट्रातील 26 जिल्हे व कर्नाटक राज्यामधील बेळगाव, धारवाड, विजापूर आणि उत्तर कन्नड या 4 जिल्ह्यांचा समावेश होता. यावरती एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा, ज्यावेळी महाराष्ट्राची
महाराष्ट्राची स्थापना झाली, महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 1960, 1 मे 1960 ला. तर त्यावेळी महाराष्ट्रात किती जिल्हे होते? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते महाराष्ट्र स्थापनेवेळी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नव्हते? पहा, प्रार्थना समाजाशी संबंधित नसणारे नेते कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर गोपाळ गणेश आगरकर, आगरकर हे जे आहेत हे प्रार्थना समाजाशी संबंधित येत नव्हते. यामध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, वामन आबाजी मोदक, भाऊ महाजन यांनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली होती. यामध्ये लक्षात ठेवायचे गोपाळ गणेश आगरकर हे समाजाचे येत नव्हते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पंजाब राज्याचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? पंजाब राज्याचा राज्यपक्षी. मित्रांनो, जेवढे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 28 राज्य आहेत, या सर्व राज्यांचे राज्यपक्षी आपण एका शॉर्ट्स व्हिडिओमध्ये घेऊया, कारण यावरती परीक्षेमध्ये खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर पंजाब राज्याचा जो राज्यपक्षी आहे तो आहे पहा बाज. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच गरुड. पंजाबचा राज्यपक्षी लक्षात ठेवा बाज म्हणजेच गरुड आहे. पंजाब राज्याचा प्राणी कोणता आहे? राज्य प्राणी तर काळवीट आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे? तर हरियाल, जे की कबुतराचा एक प्रकार आहे. आणि महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू, जो की एका खारीचा प्रकार आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची डॅश वर्ष पूर्ण केलेली असावीत. म्हणजे प्रश्न काय आहे, ज्या कोणाला राष्ट्रपती व्हायचं आहे तर त्याचं कमीत कमी किती वय असणं गरजेचं आहे? तर राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी 35 वर्ष वय जे आहे हे असणं गरजेचं आहे. कलम 52 नुसार घटनेने राष्ट्रपती या पदाची निर्मिती केली आहे आणि कलम 53 नुसार राष्ट्राची सर्व कार्यकारी सत्ता ही राष्ट्रपतींना प्राप्त करून देण्यात आलेली आहे. यासाठी पात्रता काय आहे पहा, भारताचा नागरिकत्व असणं गरजेचं आहे आणि वय वर्ष 35 असणं गरजेचं आहे. कार्यकाल किती असतो? तर 5 वर्षांचा त्यांचा कार्यकाळ असतो. तर यामध्ये सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? ऑक्टोबर 2024 चालू आहे. तर सध्याचे राष्ट्रपती आहेत पहा द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 4 35 वर्ष. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण जवळ कोणत्या बेटावरती सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला आहे? या ठिकाणी 2 प्रश्न लक्षात ठेवा. सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधला? तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला आहे. पहा मालवण जवळ कोणतं बेट आहे? तर त्या बेटाचं नाव आहे पहा कुर्टे बेट. पर्याय क्रमांक 1. तर कुर्टे या बेटावरती सिंधुदुर्ग हा किल्ला बांधलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पाम्पई हे डॅश संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. पाम्पई हे जे आहे हे कोणत्या संस्कृतीतील ठिकाण आहे जे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते? आणि हे जे आहे तर हे रोमन संस्कृतीतील एक ठिकाण आहे. पर्याय क्रमांक 4. तर यामध्ये इम्पॉर्टन्स पॉइंट्स कोणते कोणते आहेत? ज्याला सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या प्रतिष्ठा महत्व आहे असे युनेस्कोने दिलेले जगातील एखादे स्थान जे की जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. यासाठी त्या स्थानाला देखभालीसाठी व संरक्षणासाठी युनेस्को कडून अनुदान देखील देण्यात येतं. आणि पाम्पई हे रोमन संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, वसईचा तह कोणाकोणात झालेला आहे? वसईचा जो तह आहे तो खालीलपैकी कोणाकोणात झाला आहे? तर तो झालेला आहे दुसरा बाजीराव आणि इंग्रज यांच्यामध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. पहा वसईचा तह जो आहे तो कधी झालेला आहे किंवा कोणामध्ये झालेला आहे? तर दुसरा बाजीराव आणि इंग्रजामध्ये झालेला आहे. 1872 साली सालबाईचा तह होऊन पहिली इंग्रज व मराठा युद्ध संपलं होतं. कधी? सालबाईचा तह कधी झाला? तर 1872 मध्ये. आणि 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला आणि हा करार वसईचा तह म्हणून ओळखला जात आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला पेपर 2 साठी विचारण्यात आलेले होते आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न आपण महासीईटी मधील 2013 ते 2021 मधील घेतलेले आहेत. पेपर क्रमांक 2 सामाजिक शास्त्रावरती खूप महत्त्वाचे हे प्रश्न होते. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे अगदी फ्रीमध्ये. टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं, त्याला आपण जाऊन जॉईन करा किंवा आपण सरळ आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलवरती जाऊन प्रत्येक व्हिडिओची PDF देखील मिळवू शकता. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.